नमस्कार. आज आपण बघणार आहे नीरडोसा. अगदी पांढरा शुभ्र असा हा डोसा आहे. इथे तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर एकदम जाळीदार आणि पातळ असा हा डोसा आहे. तर कशी बनवायची ही रेसिपी आज आपण बघणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर चला सुरू करूया. एक पातेलं घ्या किंवा कुठलंही भांडं घ्या. त्यामध्ये 2 वाट्या तांदूळ घ्या. तांदूळ चांगल्या प्रकारे निसून आणि साफ करून घ्यायचे. हे तांदूळ आपल्याला 1 ते 2 पाण्याने चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचे आहेत. तर इथे मी 2 पाण्याने चांगल्या प्रकारे हे तांदूळ धुवून घेते. तर इथे 2 पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकून 2 तासासाठी भिजत ठेवायचे आहे. तर इथे 2 तास झालेले आहेत आणि आता आपल्याला हे तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि वाटून घ्यायचे आहेत. एकदम नाही तर मी 1-1 वाटी इतकं तांदूळ वाटून घेते, कारण एकदम टाकलं तर लवकर ते वाटणार नाही. तर थोडे थोडे करून 2 टाईम असे वाटून घ्या. आपल्याला यामध्ये पाणी टाकून वाटायचं आहे. तर सुरुवातीला मी ते पाणी न टाकताच वाटून घेते आणि नंतर मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते. जे तांदळाचं पाणी आहे तेच मी ॲड करून इथे हे तांदूळ वाटून घेणार आहे. अगदी बारीक असे हे तांदूळ वाटून घ्यायचे. अशाच प्रकारे इथे सर्व तांदूळ मी वाटून घेणार आहे. इथे मी 2 वाटी तांदूळ घेतलेला. तर या 2 वाटी तांदळामध्ये 9 ते 10 डोसे आरामात होतात. तर इथे मी सर्व तांदूळ वाटून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे बॅटर तयार झालेलं आहे. तर आता हे बॅटर घट्ट आहे. तर यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचे. त्यासाठी मी थोडंसं बॅटर बाजूला काढून घेतलेलं आहे, कारण वाटीमध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर इथे बघू शकता हे घट्ट आहे. तर थोडं थोडं करून आता आपण पाणी ॲड करू. तर पातळ असं याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. खूप पातळ असं याचं बॅटर असतं नीरडोशाचं, म्हणूनच त्याला नीरडोसा बोलतात. तर इथं तुम्ही बघू शकता कशा प्रकारचं हे पातळ आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवते. तर या पद्धतीचं बिलकुल पण घट्ट नाही आहे. पाण्यासारखं याचं बॅटर असतं, म्हणून नीरडोसा बोलतात. चवीनुसार मीठ ॲड करा. इथे मी 1 चमच्याला थोडंसं कमी इतकं मीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. इथे गॅसवरती मी घावण्यांचा जो तवा असतो, जो बिडाचा असतो, तो मी घेतलेला आहे. किंवा नॉनस्टिक तवा असेल तर त्यावरही तुम्ही करू शकता. तवा गरम झाल्यानंतर तेल लावून घ्या. गॅसची जी मोठी शेगडी असते त्यावरती मी हा तवा ठेवलेला आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे डोसा भाजला जाईल. आणि गॅस कमीच ठेवलेला आहे. तवा चांगला तापल्यानंतरच आपल्याला डोसा घालायचा आहे. प्रत्येक वेळेस डोसा घालताना पीठ हलवून घ्या व्यवस्थित, कारण ते खाली बसतं. त्यामुळे चांगल्या प्रकारे असं हलवून आणि मगच डोसा घाला. आता इथे तवा गरम झालेला आहे. तर त्यावरती आता डोसा घालून घ्यायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे तव्यावरती सर्व बाजूनी हे बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि पातळसर असंच टाकायचं आहे. डोसा घालून झाल्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 4 मिनिटासाठी हा डोसा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. 4 मिनिटानंतर झाकण काढा. तरी ते चांगल्या प्रकारे आपला डोसा शिजलेला आहे आणि सहजरित्या निघतो हा डोसा. झाकण ठेवून तो चांगल्या प्रकारे वाफून निघतो आणि पातळ असा हा डोसा असतो. त्यामुळे दुसऱ्या बाजूने याला भाजण्याची काही गरज नाही. तर अगदीच जाळीदार आणि पांढरा शुभ्र असा हा डोसा बनतो. खूपच छान असा हा डोसा आपला इथे बनलेला आहे. तर अजून एक डोसा मी तुम्हाला इथे करून दाखवते. पुन्हा तेल लावून घ्यायचं आहे तव्याला. सांगितल्याप्रमाणे पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे आणि पातळ असा डोसा घालून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवरती हा डोसा शिजून घ्यायचा आहे. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चांगल्या प्रकारे शिजल्यावरती आणि सहजरित्या कलथीने तो निघला पण जातो. तुम्ही पण हा डोसा बनवून बघा. लहान मुलांना खूप आवडेल नक्की. आणि तसेच खोबऱ्याच्या चटणीसोबत हा डोसा तुम्ही खाऊ शकता. पाठीमागच्या बाजूने पण तुम्ही बघू शकता छान अशी जाळी आलेली आहे आणि पांढरा शुभ्र असा हा दिसणारा डोसा इथे आपला तयार आहे.
खोबऱ्याची चटणी कशी बनवायची या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। वेळेत वेळ काढून ही रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद। तर अशाच नवनवीन डिश बघण्यासाठी राणीज होममेड डिश चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। भेटूया पुढच्या नवीन डिशमध्ये। तोपर्यंत बाय बाय।